नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 28 शंखचूडाचा विवाह. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, महर्षी, शंखचूड मोठा झाला. त्याने जिगीषव्य मुनींच्या उपदेशावरून पुष्कर क्षेत्री जाऊन प्रदीर्घ काळ तप केले. जितेंद्रिय राहून एकाग्र चित्ताने गुरुपदिष्ट ब्रह्मविद्येचा म्हणजे ब्रह्मदेवाच्या मंत्राचा जप केला. त्याच्या आराधनेने लोकगुरु ब्रह्माजी प्रसन्न झाले. त्यांनी शंखचूडाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. त्याने ब्रह्माजींना नमस्कार केला, त्यांची स्तुती केली व म्हणाला, भगवन, तुमच्या दर्शनाने मी अगदी धन्य झालो आहे. माझी तपश्चर्या फलद्रूप झाली. तुम्ही मला काही देऊ इच्छित असाल तर देवांनी मला जिंकू नये असा वर द्या. ब्रह्माजींनी तथास्तु म्हणून त्याला अपेक्षित वर दिला. दिव्य श्रीकृष्ण कवच दिले व शंखचूडा, आता तू बद्रिकाश्रमास जा. तेथे धर्मध्वजाची कन्या तुलसी सकाम भावाने तपश्चर्या करत आहे. तू तिच्याशी विवाह कर असे सांगून ते अंतर्धान पावले. तपश्चर्या सिद्ध झाली म्हणून शंखचूडाला फारच आनंद झाला होता. ब्रह्माजींनी दिलेले श्रीकृष्ण कवच गळ्यात बांधून तो बद्रिकाश्रमास गेला. तेथे धर्मध्वजाची कन्या तुलसी तपश्चर्या करत होती. ती अत्यंत कमनीय आणि मनोहर होती. त्या सौंदर्यवती तरुणीने त्याच्याकडे पाहून स्मित केले. तिला पाहून त्यालाही फार प्रसन्न वाटले. त्याने तिची चौकशी केली. म्हणाला, हे सुंदरी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? तू बोलत का नाहीस? तू मला दास समजून तुझ्या सेवेत घे. ती म्हणाली, मी धर्मध्वजाची कन्या असून या तपोवनात तपश्चर्या करत आहे. तुम्ही कोण आहात? येथे कशासाठी आला आहात? कृपा करून आपल्या मार्गाने जा. स्त्री ही मोहात टाकणारी वस्तू आहे. ती मायारूप, निंदनीय आणि दोषास्पद मानलेली आहे. ती ब्रह्मादिकांना मोहात पाडणारी आणि विचारवंतांना साखळीप्रमाणे जखडून ठेवणारी आहे. तिची मधुर वचने ऐकून आणि तिच्या ओठांवरील हास्य पाहून चंद्रचूड म्हणाला, देवी, तुझे बोलणे सर्वस्वी खोटे आहे असे मी कधीच म्हणणार नाही. त्यात काही सत्य आहे व काही असत्य आहे. ते थोडेसे मदयुक्तही आहे. आता माझे म्हणणे ऐक. पतिव्रता स्त्रियांमध्ये तू अग्रणी आहेस. या क्षणी मी तुझ्याकडे पापी दृष्टीने पाहत नाही आणि तू सुद्धा माझ्याकडे भलत्या अर्थाने बघत नाहीस, हे अगदी स्पष्ट आहे. मी ब्रह्माजींच्या आज्ञेने तुझ्यापाशी आलो आहे आणि गांधर्व पद्धतीने तुझ्याशी विवाह करू इच्छित आहे. माझे नाव शंखचूड. मी दनूचा वंशज आणि दंभदानवाचा पुत्र आहे. देवांनाही अजिंक्य आहे. पूर्वजन्मी मी श्रीकृष्णांचा पार्षद होतो. सुदामा नामक गोप होतो. राधेच्या शापामुळे मला हा जन्म मिळाला आहे. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मला पूर्वजन्माचे स्मरण आहे. शंखचूडाने तुलसीला प्रामाणिकपणे आपले मनोगत सांगितले. त्यामुळे ती प्रसन्न झाली. तिने मंदस्मित केले व म्हणाली, हे भद्रपुरुषा, तुझ्या सात्विक विचारांनी मी खरोखरच प्रभावित झाले आहे. जो स्त्रियांकडून पराजित होत नाही तोच या जगात धन्य होय. कारण ज्याला स्त्रीने जिंकले आहे असा पुरुष सदाचारी असला तरी अपवित्रच मानला जातो. देव पितर इतकंच नव्हे तर माणसेही त्याची निंदा करतात, त्याचा तिरस्कार करतात. मनुष्य मेल्यावर सुतक येते तेव्हा ब्राह्मण 10 दिवसांनी, क्षत्रिय 12 दिवसांनी, वैश्य 15 दिवसांनी आणि शूद्र 1 महिन्याने शुद्ध होतो असे वेदांमध्ये स्पष्ट सांगितले आहे. पण स्त्रीने जिंकलेला पुरुष कधीही शुद्ध होत नाही. चितेच्या ज्वालाच त्याला शुद्ध करतात. अशा स्त्रीजत पुरुषाने केलेले पिंड तर्पण इतर स्वेच्छेने ग्रहण करत नाहीत. त्याने दिलेले फलपुष्प देव स्वीकारत नाहीत. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याला ज्ञान, तप, होम, पूजा, विद्या किंवा दान यापासून काहीही पुण्य लाभ होत नाही. तुमच्या विद्येचा प्रभाव किती आहे हे पाहण्यासाठीच मी तुमची परीक्षा घेतली होती. कारण आपल्या भावी पतीची परीक्षा घेऊनच स्त्रीने त्याच्याशी विवाह केला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.
ते दोघे अशा प्रकारे बोलत असताना ब्रह्मदेव तेथे आले. ते म्हणाले, शंखचूडा, तू हिच्याबरोबर वादविवाद काय करत बसलास? गांधर्व पद्धतीने हिचे पाणी ग्रहण कर. तू पुरुषरत्न आहेस आणि ही तुलसी श्रेष्ठ स्त्रीरत्न आहे. चतुर आणि गुणवान अशा स्त्री पुरुषाचा संगम हा उत्तमच असतो. तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहात. आता तुमची मनेही जुळलेली आहेत. कसलाही विरोध नाही. मग वाट कसली बघतोस? हिच्याशी विवाह कर. तुलसी, तू अशा गुणवान पतीची काय परीक्षा घेतेस? हा माझ्या आज्ञेने येथे आलेला आहे. सुर, असुर, दानव या सर्वांनाच भारी आहे. तू त्याच्याशी विवाह करून सर्व लोकांमधील उत्तमोत्तम स्थानी चिरकाल यथेष्ट विहार कर. शेवटी याला श्रीकृष्णांचा गोलोक प्राप्त होईल आणि तूही वैकुंठात जाशील. ही शुभवचने ऐकून शंखचूड आणि तुलसीला परमानंद झाला. त्यांनी ब्रह्माजींना आदराने नमस्कार केला. त्यांना आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. त्यांच्या आज्ञेनुसार शंखचूडाने तुलसीचे पाणी ग्रहण केले. तिला घेऊन तो आपल्या पित्याकडे गेला. तेथे दोघेही आनंदाने राहू लागले. अध्याय 28 समाप्त. अध्याय क्रमांक 29. शंखचूडाचा पराक्रम. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, महर्षे, शंखचूडाला वर मिळाला आणि तो विवाह करून घरी आलेला आहे हे कळताच दानवांना फार आनंद झाला. ते सर्व एकत्र जमले आणि आपल्या गुरुसह त्याच्या भेटीस आले. त्याला विनयपूर्वक नमस्कार केला, त्याची स्तुती केली आणि तोच आपला कैवारी आहे या भावनेने त्याच्याजवळ उभे राहिले. कुलगुरू शुक्राचार्यांना पाहून शंखचूडाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना उत्तम आसनावर बसवले व साष्टांग नमस्कार घातला. शुक्राचार्यांनी त्या तेजस्वी शिष्याला अनेक आशीर्वाद दिले. मग देव आणि दानवांचा सर्व वृत्तांत सांगितला. सूर आणि असुर यांच्यात स्वभावतः असलेले वैर, देवांना मिळालेले अधिकार, त्यांनी दानवांबरोबर केलेली कपटकृत्ये, त्यांना सातत्याने मिळणारे विजय, बृहस्पतींकडून त्यांना मिळत असलेले सहाय्य आणि या सर्व गोष्टींमुळे दानवांची झालेली दुर्दशा या संदर्भात सविस्तर खुलासा केला. त्यानंतर सर्वांनी विचार करून शंखचूडाला दानव आणि असुर यांचे अधिपत्य दिले. शुक्राचार्यांच्या हस्ते त्याला अभिषेक केला. त्यावेळी दानवांना फारच आनंद झाला. त्यांनी मोठा उत्सव केला. आपल्या राजाला अनेक भेटी दिल्या. राजसिंहासन व अधिकार प्राप्त झाल्यामुळे शंखचूडालाही प्रसन्न वाटत होते. शुक्राचार्यांनी त्याला त्याचे कर्तव्य समजावून सांगितले. ते म्हणाले, शंखचूडा, आज तू असुरांचा अधिपती झाला आहेस. असुरांचे राज्य तुझ्या हाती देताना मला विशेष हर्ष होत आहे. तू महावीर आहेस, बलवान आहेस आणि पराक्रमी आहेस. सर्व असुर तुझ्या आज्ञेत आहेत. त्यांचे रक्षण करून या राज्याचा विस्तार करणे हे तुझे दायित्व आहे. हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर ते आपल्या स्थानी निघून गेले. शुक्राचार्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून शंखचूड राज्य करू लागला. त्याने राज्य विस्तार करण्याचे ठरवले. दैत्य, दानव आणि राक्षसांचे अफाट सैन्य घेऊन इंद्रपुरीवर चढाई केली. तारकांमध्ये चंद्र आणि ग्रहांमध्ये सूर्य शोभून दिसतो तसा तो दंभपुत्र त्या असुर सेनेमध्ये शोभून दिसत होता. शंखचूड युद्धासाठी आलेला आहे हे कळताच इंद्रानेही देवगणांना युद्धसिद्धतेचे आदेश दिले. देवांची मोठी सेना घेऊन तो असुर दळावर धावून गेला. उभय पक्षी भयंकर रणकंदन झाले. वीरांच्या गर्जनांनी आणि रणवाद्यांच्या निनादांनी नभोमंडळ दणाणले. संतप्त झालेल्या देवांनी प्रखर प्रतिकार करून असुरांना मागे हटवले. जर्जर झालेले दानव पराभव पत्करून रणांगणातून पळून जाऊ लागले. ते दृश्य पाहून दैत्यराज शंखचूडाने प्रचंड गर्जना केली. दुसऱ्याच क्षणी असुरांची बलाढ्य सेना घेऊन तो देवांवर धावून गेला. त्याने दैवसैन्यात घुसून भीषण संहार केला. त्याचे तेज असह्य होऊन देवांनी रणांगणातून पळ काढला. प्राणरक्षणार्थ गिरिकंदरांच्या आणि गुहांचा आश्रय घेतला. पण ते जेथे जेथे लपून बसले होते
तेथून तेथून हुडकून काढून त्याने सर्वांना शरण आणले. या युद्धात परमप्रतापी शंखचूडाला मोठा विजय मिळाला. त्याने इंद्रपुरी हस्तगत करून स्वर्गलोकावर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. देवांचे सर्व अधिकार हिरावून घेतले आणि त्यांचे यज्ञभाग स्वतः ग्रहण करू लागला. त्याचबरोबर कुबेर, चंद्र, सूर्य, अग्नी, यम आणि वायू यांचे अधिकारही चालवू लागला. देव, असुर, दानव, राक्षस, गंधर्व, नाग, किन्नर आणि मनुष्य या सर्वांचा तो एकछत्री सम्राट बनला. सर्व लोक त्याच्या आज्ञेचे पालन करू लागले. अशा प्रकारे शंखचूडाने प्रदीर्घ काळ त्रिभुवनावर राज्य केले. त्याच्या राज्यामध्ये प्रजा सुखी होती. तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा आदी व्याधी असे काहीही नव्हते. पृथ्वीवर वनस्पती, औषधी व धान्य आपोआप उगवत होते. वृक्ष फळाफुलांनी बहरलेले असत. नद्यांमधून नेहमी स्वच्छ पाणी वाहत असे. खाणींमधून मणी आणि सागरातून रत्ने मिळत होती. चारही वर्णाश्रमांचे लोक आपापल्या धर्मानुसार वागत होते. त्याच्या शासन काळात त्रैलोक्यात कोणीही दुःखी नव्हते. सर्व जीव सुखात आनंदात राहत होते. त्यांच्यामध्ये कोणतेही विकार उत्पन्न होत नव्हते. शंखचूड हा गोलोक स्वामी श्रीकृष्णांचा परममित्र होता. शापामुळे दानव कुळात जन्म झालेला असला तरी साधू वृत्तीने राहणारा होता. तो नेहमी कृष्ण भक्तीत रममाण असे. या भक्तिप्रभावानेच त्याला श्रेष्ठ अधिकार प्राप्त झाले आणि त्याचे प्रजानन सुखात राहत होते. त्याच्याकडून पराजित झालेले आणि अधिकार गमावल्यामुळे पराधीन होऊन राहिलेले देव मात्र हताश व निराश झाले होते. त्यांच्या अंतःकरणात बंधुद्वेष खदखदत होता. काय करावे हेच सुचत नव्हते. त्यांनी आपापसात सल्लामसलत केली. मग ते ब्रह्मदेवांपाशी गेले. त्यांना वंदन करून आपली व्यथा निवेदन केली. ब्रह्माजींनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना घेऊन ते वैकुंठास गेले. तेथे श्रीहरींचे दर्शन घेतले. शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेल्या, पितांबर नेसलेल्या, किरीट, कुंडले आणि वनमालांनी विभूषित अशा श्रीहरींना पाहून त्यांचे डोळे धन्य झाले. त्या समयी सनंदनादी सिद्ध त्यांची भक्तिभावाने सेवा करत होते. ब्रह्मादिक देवांनी व मुनींनी महाविष्णूंना नमस्कार केला. मग ते डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, हे जगन्नाथ, हे वैकुंठाधिपती, तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी, गुरु आणि रक्षक आहात. तुमचे महात्म्य आगाध आहे. तुम्ही भक्तांना अभय देणारे व संकटामध्ये त्यांचे सर्वार्थाने रक्षण करणारे आहात. म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. मग ते विनम्र भावाने हात जोडून उभे राहिले. श्रीहरींनी ब्रह्माजींना विचारले, ब्रह्मन, तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात? तुम्हाला काय त्रास आहे? कोणते दुःख आहे ते सांगा. ब्रह्माजींनी त्यांना शंखचूडाचा सर्व वृत्तांत सांगितला. त्याच्यामुळे देव कसे प्रभाहीन व पराधीन झाले आहेत ते कथन केले. तेव्हा श्रीहरी म्हणाले, ब्रह्माजी, शंखचूडाची सर्व हकीकत मला माहीत आहे. तो पूर्वजन्मीचा तेजस्वी गोप आहे. माझा भक्त आहे. मी तुम्हाला त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो. ऐका. शिवलोकामध्ये भगवान महादेव उमेसहित निवास करतात. तेथून जवळच गोलोक आणि शिवजींची गोशाळा आहे. श्रीकृष्ण हे माझेच दुसरे रूप आहे. ते शिव इच्छेने गोलोकी राहतात. गायींचे रक्षण करत आनंदाने विहार करतात. प्रकृतीची पाचवी मूर्ती जगदांबिका राधा ही सुद्धा त्यांच्या समवेत तेथेच असते. तिच्या देहातून उत्पन्न झालेले गोप आणि गोपी तिच्या व श्रीकृष्णांच्या आज्ञेत राहून नेमून दिलेली कार्य करतात. शंखचूड पूर्वजन्मी त्यांच्यापैकीच एक गोप होता. शिवजींच्या लीलेने मोहित झाल्यामुळे शापग्रस्त होऊन तो दानव योनीत जन्मला आहे. त्याचा मृत्यू भगवान शिवजींच्या त्रिशूळानेच होणार आहे, असे श्रीकृष्णांचे वचन आहे. मृत्यूनंतर दानवी देह सोडून तो पुन्हा त्यांचाच पार्षद होणार आहे. म्हणून तुम्ही कोणतीही भीती न बाळगता भगवान शंकरांना शरण जा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. चला, मीही तुमच्या बरोबर येतो. अध्याय 29 समाप्त.